मेंढोल्यांना या कार्यक्रमाला उपस्थित दीपक पुराडे, हाजी साहेब, हारूनभाई सय्यद, यमगेकर साहेब, मालनकर वहिनी, मंजुषा कदम वहिनी, लक्ष्मी घोगरे वहिनी, कांबळे वहिनी, उपस्थित असलेले सर्व गुंडू पाटील, महेश सवादे आणि व्यासपीठावरील सर्व वेळेअभावी नाव घेतले क्षमा असावी, सर्व व्यासपीठावरील प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, समोर उपस्थित असलेले सर्व माझे वडीलधारे, आया भगिनी, तरुण मित्रांनो, मी आज प्रथमतः चेअरमन झाल्यानंतर गडिंगला पहिल्यांदा आलो आणि येत असताना JCB मधून पुष्पवृष्टी चालू होती. असं वाटतं की लग्नाची प्रमुख चालू झाला. गुंडू पाटील चांगल्या पद्धतीचं स्वागत गडिंग्लज शहरवासियांनी या ठिकाणी केल्याबद्दल मी मनापासून गडिंग्लज शहराचा ऋणी आहे. गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रात तर नाही तर देशामध्ये नावारूपाला आलेला दूध संघ आहे आणि एवढ्या मोठ्या दूध संघाची जबाबदारी सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी आणि तुमच्या सर्व आशीर्वादामुळे ही माझ्यावर येऊन पडली. आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी गडिंग्लज तालुका असू दे, आजरा तालुका असू दे आणि चंदगड तालुक्याचा काही भाग आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही सगळ्या डेअरींची माहिती घेतली, सगळ्या डेअरीला जाऊन भेटी दिल्या, त्यांच्या अडीअडचणी असतील त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याबरोबर सतीश पाटील साहेब पण आमच्याबरोबर होते दौऱ्यात. बऱ्याचशा लोकांच्या अडीअडचणी अशा होत्या की जो आठवड्याचा रूट आहे डॉक्टरांचा, तिथं आमचे अनिलराव सुपरवायझर आहेत की ते चालू करावा आणि ज्या गोकुळ दूध संघाच्या विविध योजना आहेत. आता तुम्हाला माहित असेल की गोकुळ दूध संघाच्या योजना म्हशीच्या आपण जर नवीन म्हस घेणार असेल तर आपण 40,000 रुपयेपर्यंत त्याला अनुदान देतो. इन्शुरन्सची योजना तर असली प्रभावी आहे गोकुळची की त्यामध्ये आपलं कुटुंब, गोटा, घर त्यामुळे आपण सगळं समाविष्ट केलेलं आहे आणि 75% वाटा हा शेतकऱ्यांना द्यायचा आणि 25% वाटा हा गोकुळ दूध संघ त्या ठिकाणी घालणार आहे. अशा पद्धतीच्या इन्शुरन्सच्या योजना आहेत. अनेक प्रभावी योजना आपण गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गावोगावी आपण दूध उत्पादक सभासदांना याचा फायदा व्हावा यासाठी आपण राबवत असतो आणि या योजनेच्या माध्यमातून म्हशीचं दूध वाढलं पाहिजे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत आपण बिनव्याजी कर्ज या म्हशीला आपण त्या ठिकाणी देतोय. 1 म्हस घेणार असेल किंवा 10 म्हशी घेणार असेल तर हे सगळं बिनव्याजी कर्ज अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत आपण देतोय. त्याचाही लाभ दूध उत्पादक सभासदांनी या ठिकाणी घ्यावा आणि गोकुळचं दूध हे कसं वाढवावं, म्हशीचं दूध कसं वाढता येईल या ठिकाणी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. त्यासाठी गोकुळ दूध संघ तुमच्या तमाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीमागे आणि आम्ही सर्व नेते मंडळी तुमच्या पाठीमागे आम्ही हिमालयासारखं उभा आहे. तुम्हाला कुठेही अडचण आली तर गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून ती अडचण सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आता या ठिकाणी बऱ्याच दिवसाची मागणी होती की गोकुळ दूध संघाचं पशुवैद्यकीय डॉक्टरांचं जे आपला फिरता रूट आहे तो दवाखाना इथं व्हावा ते भविष्यामध्ये सर्व नेते मंडळीच्या कानावर घालून गडिंग्लजला कसं आम्हाला सेंटर करता येईल या ठिकाणी आम्ही ते प्रामाणिकपणे प्रयत्न करू. गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुका हा म्हशीच्या दुधाचा हा सगळा भाग आहे. म्हणजे हार्ट म्हटलं तर चुकीचं नाही. गडिंग्लज आणि आजरा, चंदगड हे जास्त करून इथं म्हशीचं दूध जास्त आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये म्हणजे आमचा तिकडचा शिरोळ, हातकणंगले, करवी, कागल हा भाग आहे. थोडं निमाने 50% गाई आणि 50% म्हस आणि इथं तशी परिस्थिती नाही आहे. इथं 70% म्हशीचं दूध आहे आणि 30% गाईचं दूध आहे. म्हणजे गोकुळ दूध संघाची वाटचाल जी चालू आहे हे गडिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यावर चालू आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. निश्चितपणे तुम्ही जास्तीत जास्त दूध या ठिकाणी वाढवावं त्यासाठी लागेल ती मदत गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून आम्ही करू आणि निश्चितपणे गोकुळ दूध संघ अजून भरपूर गोकुळ दूध संघाला प्रति आव्हान समोरून आहे. आव्हानचा टप्पा आपल्याला गाठायचा. अमूल सारख्या बलाढ्य दूध संघाला त्या ठिकाणी आम्हाला टक्कर द्यायची आहे. त्यामुळं जास्तीत जास्त आपला हा कोल्हापूर जिल्ह्यातली ही मातृसंस्था आहे
ही संस्था वाढली पाहिजे, टिकली पाहिजे, म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त दूध पुरवठा हा गोकुळ दूध संघाला करावा. जर खासगी विक्री आमच्या दूध संस्था करत असतील, महेश सलवारीची पण दूध संस्था आहे, ती जरा खासगी विक्री दूध संस्था बंद करून ती जास्तीत जास्त सगळं दूध आमच्या गोकुळ दूध संघाला द्यावं, अशा पद्धतीची सूचना आणि अशा पद्धतीची विनंती आमच्या सर्व दूध उत्पादक सभासदांना आणि दूध संस्थेला या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आज माझा या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी केला आणि गडिंग्लज शहराच्या वतीनं आणि परिसराच्या वतीनं जो या ठिकाणी माझा आदरपूर्वक सत्कार केल्याबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. यानंतर मान्यवरांची मनोगती या ठिकाणी संपन्न होती. सर्वप्रथम मी विनंती करतो गुंडू पाटील